नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डझनभर मंत्र्यांनी दिल्ली दरबारी जाऊन कांद्याचा प्रश्न मांडला होता. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या पदरी काहीसं भरीव पडेल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांनाच होती. भरीव तर काही पडलं नाही, पण कांदा उत्पादकांसोबत पुन्हा एकदा दुहेरी चलाखी सरकारनं केली आहे. मग नेमकी दुहेरी चलाखी काय आहे? नेमकं सरकारनं कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर काय तोडगा काढला? नाफेडची खरेदीमुळं नेमकं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का? या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठकीनंतरची जी काही प्रतिक्रिया होती ती ऐकलीच असेल. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं ते काहीसं धक्का देणार होतं. ते म्हणजे कांदा खरेदी व्यापाऱ्यांऐवजी थेट शेतकऱ्यांकडून करावी अशी मागणी आता राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या मान्यच केलं आहे की आत्तापर्यंत कांदा खरेदी शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून होत होती. आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की कांदा खरेदीचं उद्दिष्ट हे सध्या 2 लाख टन आहे. म्हणजे नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून 2 लाख टन कांदा खरेदीचं सध्याचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट 10 लाख टन करण्यात यावं अशी मागणी केल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. म्हणजेच काय, एकतर नाफेडच्या खरेदीचं उद्दिष्ट वाढवावं आणि ही खरेदी थेट शेतकऱ्यांकडून बाजारामध्ये करण्यात यावी अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे नाफेडची खरेदी करावी किंवा उद्दिष्ट वाढवावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीच नव्हती. उद्दिष्ट वाढवण्याची मागणी तर लांबच आहे, परंतु गेल्या 3 वर्षांपासून नाफेडची खरेदी बंद करावी अशी मागणी कांदा उत्पादक करतात. कारण नाफेडच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. एकतर कांदा खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात नाही आणि जेवढी काही कांदा खरेदी केली जाते त्याचा जास्तीत जास्त फायदा हा व्यापाऱ्यांनाच होत असतो किंवा खरेदी संस्थांनाच होत असतो. या खरेदीचा म्हणजे नाफेडच्या कांदा खरेदीचा कांदा उत्पादकांना दुहेरी फटका बसत असतो. तो कसा बसतो हे आपण पुढच्या टप्प्यात बघूयाच. परंतु समजा सरकारनं 10 लाख टन खरेदीला मान्यता जरी दिली तरी नाफेडची कांदा खरेदी बाजारामध्ये होणे शक्य नाही. म्हणजे एकतर खरेदीचं उद्दिष्ट वाढवलं आणि थेट बाजार समितीमध्ये लिलावाद्वारे जरी कांदा खरेदी करायचं म्हटलं तरी नाफेडची खरेदी होऊ शकणार नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडच्या कांदा खरेदीचा ठरवलेला भाव. नाफेडनं कांदा खरेदीचा भाव किती ठरवला तर प्रति क्विंटल 1580 रुपये. आणि सध्या बाजारामध्ये नाफेड ज्या गुणवत्तेचा कांदा खरेदी करणार आहे त्या गुणवत्तेच्या कांद्याला 1700 ते 1900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. नाफेड यंदा A1 दर्जाचा म्हणजे ज्याला आपण बाजाराच्या भाषेमध्ये सुपर क्वालिटीचा कांदा म्हणतो तोच कांदा खरेदी करणार आहे आणि त्याच कांद्याचा खरेदी भाव नाफेडने 1580 रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. आणि बाजारामध्ये हा कांदा विकला जातोय 1700 ते 1900 रुपयांच्या दरम्यान. म्हणजेच शेतकऱ्यांनी नाफेडला कमी भावात कांदा विकावा असं अप्रत्यक्षरित्या नाफेडला वाटतंय. यामागं सरकारनं पुन्हा एक गेम केला आहे. हा कमी भाव जाहीर केल्यामुळं बाजारामध्ये असा संदेश जाईल की नाफेड कमी भावामध्ये खरेदी करणार आहे. म्हणजेच आपल्या सुपर क्वालिटीच्या कांद्याला जो सध्या भाव मिळतो तो भाव देखील कमी करण्याचं काम नाफेडची खरेदी करणार आहे. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की सरकारनं कांदा उत्पादकांशी तोडगा काढण्याच्या नावाखाली दुहेरी गेम केला आहे, त्यांच्याशी दुहेरी चलाखी केली आहे. आता सरकारला जर खरं वाटत असेल की कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, एकतर सरकारनं नाफेडची कांदा खरेदी करूच नये, त्याऐवजी शेतकऱ्यांनी जे सांगितलं की थेट अनुदान द्यावं. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये नाफेडची खरेदी करून हा प्रश्न मिटणार नाही आहे. त्याचे 2-3 कारणं आहे. एक तर सरकारनं कांदा खरेदीचा भाव कमी जाहीर केलेला आहे. तो भाव जर खरेदी करायचीच असेल तर 2500 रुपये किमान करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाफेडच्या खरेदीला यंदा देखील विरोध असा आहे की म्हणजे थेट जरी त्यांनी लिलावाद्वारे खरेदी केली तरी पुढचा विरोध शेतकऱ्यांच्या यावरून आहे की नाफेडच्या खरेदीचा फायदा केवळ चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला मिळणार आहे. म्हणजेच नाफेडच्या गुणवत्तेचा कांदा खरेदी करणार आहे A1 क्वालिटीचा, त्या क्वालिटीचा कांद्याला हा भाव मिळेल. म्हणजे 2500 रुपये जर जाहीर केला तरी हा भाव केवळ A1 दर्जाच्या कांद्याला मिळेल. पण खरंच हा भाव जाहीर होणार आहे का? म्हणजे शेतकऱ्यांची मागणी सरकार मान्य करणार आहे का? हा देखील वेगळाच प्रश्न आहे. परंतु जो काही भाव नाफेडनं जाहीर केला आणि जो काही कांदा खरेदी केला जाणार आहे, नाफेड काही सरसकट करणार नाही, चांगला दर्जाचा कांदा घेणार आहे. मग नाफेडच्या गुणवत्तेपेक्षा जो कांदा कमी गुणवत्तेचा आहे, म्हणजे नाफेडच्या गुणवत्तेचा कांदा ज्या शेतकऱ्यांकडे नाही, कमी गुणवत्तेचा आहे, तो कांदा बाजारामध्ये कमी भावातच विकावा लागणार आहे. म्हणजेच नाफेडच्या खरेदीमुळं सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळं सरकारनं नाफेडच्या खरेदीचं नाटक बंद करावं आणि सरसकट कांदा उत्पादकांना 1500 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 1500 रुपये अनुदान यासाठी द्यावं कारण कांद्याचा उत्पादन खर्च खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तसंच
यंदा पावसामुळे देखील कांदा पिकाला मोठा फटका बसला होता, त्यामुळे एकरी उत्पादन कमी झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे उत्पादन खर्च लक्षात घेऊन सरकारनं कांदा उत्पादकांना किमान 1,500 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अनुदान देणं का महत्त्वाचं आहे, कारण आतापर्यंत बाजारामध्ये शेतकऱ्यांनी अगदी 100-200 रुपयांपासून कांदा विकला आहे। सरासरी बाजारभाव आपण बघतोय की मागच्या 2-3 महिन्यांपासून आपल्याला 800 ते 1000 रुपयांच्या आतच दिसतोय। त्यामुळे जर अनुदान दिलं तर सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो। जर नाफेडची खरेदी केली, म्हणजे नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला, तर या पुढच्या टप्प्यामध्ये जे शेतकरी बाजारामध्ये कांदा आणतील आणि विशेष म्हणजे जो कांदा नाफेडच्या गुणवत्तेत बसेल तोच कांदा खरेदी केला जाणार आहे। त्यामुळे सरसकट कांदा उत्पादकांना नाफेडच्या खरेदीचा फायदा मिळणारच नाही। आता कांदा उत्पादकांची आणखीन एक दुसरी मागणी होती, ते म्हणजे निर्यात धोरणामधील सातत्य। आपण सगळ्यांनी अनुभव घेतला की मागच्या 2-3 वर्षांमध्ये सरकारचं जे काही अस्थिर धोरण होतं त्याचा कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। 2022 पासून सरकारचं कांदा निर्यातीचं धोरण अस्थिर आहे। अचानक निर्यात बंदी केली जाते, निर्यातीवर शुल्क लावलं जातं, किमान निर्यात मूल्य लावलं जातं। त्याचा फटका आपल्या देशातील कांदा उत्पादकांना थेट बसतोय। तो असा बसतोय की जर निर्यात बंदी केली तर निर्यात होणारा कांदा देशातच राहतो आणि देशामध्ये पुरवठा वाढून कांद्याचे भाव कमी होतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताची जे काही निर्यात बाजारपेठ होती ती मागच्या 2-3 वर्षांमध्ये आपल्या सरकारच्या धोरणामुळे हातची गेली आहे। बांगलादेश सारखा देश भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करत होता, परंतु सरकारचं जे धोरण होतं या धोरणाला कंटाळून बांगलादेशने देखील देशामध्येच उत्पादन वाढवण्याचं धोरण राबवलं। बांगलादेशमध्ये आता कांद्याचं उत्पादन वाढतंय। त्यामुळं या पुढच्या कालावधीमध्ये निर्यातीसाठी पोषक वातावरण असलं तरी बांगलादेशकडे जाणारी निर्यात कमी होऊ शकते असं शेतकरी आणि निर्यातदार देखील सांगत आहेत। त्यामुळे सरकारने निर्यातीचं दीर्घकालीन धोरण जाहीर करावं, जेणेकरून कांदा उत्पादनं देखील कांदा पीक घ्यायचं की नाही, घ्यायचं असेल तर किती घ्यायचं, बाजारभाव कसे राहू शकतात याचा आढावा घेता येईल, याचा निर्णय घेता येईल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती। पण कालच्या बैठकीमध्ये अनुदानाचा प्रश्न तर चर्चेला आलाच नाही, परंतु निर्याती संदर्भात देखील ठोस काही निर्णय झाल्याचं मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेतून दिसून आलं नाही। म्हणजेच काय, ज्या आपल्या मुख्य 2 मागण्या होत्या, एक तर अनुदानाची, त्यावर तर काही शब्दही काढला नाही, आणि दुसरं म्हणजे निर्यातीचं दीर्घकालीन धोरण, त्यावर देखील ठोस निर्णय झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही। म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या बाजूला ठेवल्या आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या नव्हत्या, ज्याला शेतकऱ्यांचा विरोध होता, ते मात्र शेतकऱ्यांच्या गळ्यात मारण्यात आलं। ते म्हणजे नाफेड आणि NCCFची भ्रष्ट खरेदी। याला शेतकऱ्यांनीच नाही तर अभ्यासकांनी, निर्यातदारांनी देखील विरोध केला आहे की नाफेड आणि NCCFची खरेदी ही शेतकऱ्यांची फायद्याची नसून शेतकऱ्यांना मारकच ठरते। नेमकं सरकारने जो काही तोडगा काढला त्यातून आपल्या कांदा उत्पादकांचा प्रश्न मिटणार आहे का, की कांदा उत्पादकांची सरकारनं पुन्हा एकदा फसवणूक केली आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।